बैठक आहे या ठिकाणी पालघर ठाणे नंबर कसं होतं लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व महायुती एकत्र आली। सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व अजितदादांच्या माध्यमातून महायुतीचे राज्यामध्ये 20 तारखेपासून विभागनीय सभा आणि यात्रा या आयोजित केल्या गेलेल्या आहेत, ज्याचा 20 तारखेला शुभारंभ कोल्हापूर येथून माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महालक्ष्मीचं दर्शन घेऊन 1 लाखाची जाहीर सभा घेऊन केली जाईल आणि म्हणूनच त्याच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी मागच्या 4 दिवसापासून उदय सामंत असतील, मी असेल, योगेश टिळेकर असतील, तटकरे साहेब असतील, आम्ही सर्वजण प्रवास करतो आणि पुणे विभाग झाला, कोकण विभाग झाला, पश्चिम महाराष्ट्र झाला, संभाजीनगर झालं, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र झालं। काल आम्ही अमरावती, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ असे दोन्ही केले आणि आज शेवटचा उरलेला हा ठाणे पालघर वाशी आहे। मला वाटतं की सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन महायुतीमध्ये मनोमिलनाने काम करून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठीचे मेळावे आहेत। 288 सभा राज्यामध्ये होतील आणि 7 विभागामध्ये 9 महासभा होतील, हे आज आपल्या माध्यमातून सांगतो। संदर्भात का फॉर्म्युला ठरला आहे निवडणुकीमध्ये या पद्धतीने सीट शेअरिंगमधून वाद झाला होता, विशेष करून आपल्या मित्रपक्षाने भाजपने एक सर्वे पुढे आणला होता, या सर्वेच्या माध्यमातून मित्रपक्षांच्या विद्यमान उमेदवारांच्या तिकीट कापल्या होत्या, तो मुद्दा यामध्ये कसा येणारी निवडणूक ही कुठला पक्ष म्हणून नसून महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत। निशाणी कमळ असेल तरी सर्व पक्ष एकत्र काम करतील, निशाणी घड्याळ असेल तरी सर्व पक्ष एकत्र काम करतील, निशाणी धनुष्यबाण असेल तरी सर्व पक्ष एकत्र काम करतील। त्यामुळे महायुतीचा समन्वयक म्हणून जी जिम्मेदारी माझ्याकडे दिली आहे, आपण आता इकडे प्रचंड गर्दी पाहत आहात, ही फक्त ठाणे पालघर आणि वाशीची गर्दी, अशा हजारोंच्या संख्येने सभा आम्ही राज्यामध्ये केल्या। आपण येणाऱ्या 20 तारखेपासून 4 तारखेपर्यंत पाहाल तर राज्यामध्ये महायुतीचं भगवं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल। भाजप किती जागांवरती किंवा भाजपची काय जागा? मला वाटतं की समन्वयकाला तो अधिकार नाही, हा अधिकार माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वाधिकार भाजपाचे हे देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेले आहेत, त्यामुळे या बाबतीतलं योग्य उत्तर मुख्यमंत्री किंवा देवेंद्रजी देऊ शकतात। मागच्या वेळेस मनसेने पाठिंबा दिला होता, मात्र यांचा मनसे स्वबळावरती आहे, काय वाटतं अटीतटीचा सामना देखील या ठिकाणी पाहायला मिळतो। प्रत्येक पक्षाला स्वतःचा उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे, त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। मला वाटतं जागा वाटपाच्या चर्चेमध्ये आमचे तिन्ही नेते राजसाहेबांशी बोलत आहेत, राजसाहेबांची वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करतायत। मला आजही वाटतं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, विकासाच्या मुद्द्यावरती माननीय राजसाहेब आमच्याबरोबर राहतील। सर्वे जो आहे तो यावेळी केला जाईल का माहिती म्हणून एकत्र पक्षाचा? सर्वे हा सर्व पक्ष करत असतात, परंतु मी तसं तुम्हाला म्हटलं की निवडणूक महायुती म्हणून लढू आणि 100% 200हून जास्त जागा या महायुतीच्या माध्यमातून आम्ही जिंकू। तर जरांगेंचं म्हणणं आहे की भाजप या ठिकाणी काही उमेदवार असतील त्यांना काढणार आणि लाख हे जास्त होतात। जरांगेला मी प्रत्येक वेळेला सांगितलंय, महाराष्ट्र म्हणजे तू नाही आणि मराठा म्हणजे तू नाही। मनोज दादाच्या डोक्यामध्ये कुठेतरी हवा गेली, त्यामुळे मी याला पाडणार, याला काढणार, हा कसा उभा राहतो, तो कसा उभा राहतो। मी पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करतो, हिंमत आहे तर 288 ठिकाणी उमेदवार उभे कर आणि मुख्यमंत्री बनायचं स्वप्न जे डोक्यात आहे ते पूर्ण होतं का पहा आणि त्यानंतर सभागृहात ये आणि आरक्षणावरती जी चर्चा करावी लागते, संविधानाचे अधिकार असतात, संविधानाच्या फ्रेम आहेत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान लिहून दिलं त्या संविधानामध्ये आरक्षणाचे काही अधिकार दिले, त्या आरक्षणाचे अधिकारच ज्याला समजत नाही अशा माणसाची चर्चा काय करायची। विरोधी पक्षनेते अजून बैठक करत नाहीये। महाविकास आघाडीचे सर्व शरद पवार हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं 50 वर्ष काम करतात। मराठा समाजाने ओबीसीशी लढायचं, ओबीसीने आदिवासीशी लढायचं, आदिवासींनी धनगरांची लढायचं, धनगरांनी मराठीशी लढायचं, हे भांडणं लावायचं काम जर कोणी या राज्यामध्ये केलं असेल तर ते 50 वर्ष सातत्याने शरद पवारांनी केलं आणि उद्धव ठाकरे हे आरक्षणाला मानतच नाही अशी भूमिका घेतात। त्यामुळे महाविकास आघाडीला ओबीसीला देखील काही द्यायचं नाहीये, मराठ्यांना देखील काही द्यायचं नाहीये आणि म्हणून सातत्याने या बैठकीला ते टाळतायत
आणि काँग्रेस त्याला खतपाणी घालण्याचं काम करते. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत दिल्ली वारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण असणार या संदर्भात देखील आपण रस्सी केस सुरू झालेली आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की ज्याचा आमदार जास्त त्यांना मुख्यमंत्री. नाही, मला वाटतं की या बाबतीत सकाळचा पोपट जो बोलतो त्याने भूमिका स्पष्ट केली होती की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्यात स्वारस्य नाही. त्यामुळे मला वाटतं की उद्धवजींनी मनस्थिती बनवून घेतली की ते काय राज्याचे मुख्यमंत्री बनत नाहीत. माननीय शरद पवारांना त्यांच्या लेकीला मुख्यमंत्री करायचं आहे. जयंत पाटील बाशिंग बांधून घोड्यावर बसलेले आहेत. ठाण्याचे जितेंद्र आव्हाडांना देखील मागासवर्गीय मुख्यमंत्री होईल म्हणून स्वतःची आस लागली आहे. नाना पटोले घोड्यावर बसलेले आहेत. बाळासाहेब थोरांना वाटतं की मी निष्ठावंत आहे म्हणून मला मिळेल. पृथ्वीराज भावांना वाटतंय की मी मुख्यमंत्री होतो म्हणून पुन्हा मुख्यमंत्री होईल. त्यामुळे अख्खी मुख्यमंत्र्यांची माळ ही आता महाविकास आघाडीमध्ये दिसते. त्यामुळे कोण मुख्यमंत्री होईल, मुख्यमंत्री तेव्हाच होईल ना जेव्हा सत्ता येईल. आज राज्याचं वातावरण आपण पाहिलं तर निरनिराळ्या योजना असतील, विकास कामं असतील, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, महिला असेल, तरुण असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल, या सर्वांना लाभांच्या योजनेतून, विकासाच्या कामातून राज्याला पुढे नेण्याचं काम एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वात राज्यात देवेंद्रजींनी आणि अजित पवारांनी केलंय. त्यामुळे या राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार हे निश्चित आहे आणि मला त्याची खात्री आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 17 तारखेपर्यंत पहिला हप्ता आता म्हणजे पुढे सांगितलं जातं आपल्याकडून. जवळपास 35 ते 40 लाख अशा महिला ज्यांचं आधार कार्ड बँकेलाच लिंक नाही आता तांत्रिक अडचणी समोर आहेत. मला वाटतं की काँग्रेसची सुपारी घेऊन प्रश्न विचारू नका. महाविकास आघाडीची सुपारी घेऊन प्रश्न विचारू नका. आम्ही त्याच्यामध्ये कुठलीही टेक्निकल बाब आहे त्या टेक्निकल बाबी पडताळल्या जातील. ज्यांच्या खात्यात पैसे जाणार नाहीत त्यांची खाती लिंक करून त्यांना देखील पैसे दिले जातील. 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिला फॉर्म भरतील त्यांना जून, जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळतील. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागली नाही तर सप्टेंबर, ऑक्टोबरचे देखील पैसे मिळतील. माझी सरकारकडे मागणी आहे की जशी आम्ही रक्षाबंधनाची भेट देतोय तशी ऑक्टोबर महिन्यात भाऊबीजेची भेट देखील सरकारने द्यावी आणि 2.5 कोटी महिलांपर्यंत याचा निधी पोहोचावा आमचा प्रयत्न राहील. धन्यवाद. देवेंद्र फडणवीस यांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता. कॅबिनेटमध्ये आकडेवारी सांगितली गेली की 35 लाख महिलांच्या अकाउंट लिंक झालेलं नाही. मी तेच म्हणतो ना. देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केलं होतं की ते म्हणतात की जसं यावेळेस नाही मिळेल तर पुढच्या वेळेस मिळेल. तो मुद्दा होता. नाही, निश्चितपणे मी तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे. परत उत्तर काय देऊ? ज्या महिला राहतील त्यांना लिंक करून दिला जाईल. एकही आमची बहीण याच्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला महायुतीचा समन्वयक म्हणून देतो. महायुति मेळावा थाने में हो रहा है, क्या संदेश पूर्व पार्टी के कार्यकर्ताओं का देना चाहिए? आज महायुति के माध्यम से पूरे राज्य में अलग अलग विभागों में हम मेड़ावे लेके आए हुए हैं. आने वाले 20 तारीख से 7वें विभाग में महायुति की समन्वय की यात्रा और समन्वय की सभा 288 विधानसभा क्षेत्र में होने वाली है और उसके लिए ये सभी मेलावे विभागीय हम लोग ले रहे हैं. आज थाने में पालघर, वसई, ठाणे, वाशी ये चारों विभागों की बैठक यानी MMR रीजन की बैठक आज यहाँ पर की गई है. सभी नेता यहाँ पर उपस्थित है, सभी कार्यकर्ता उपस्थित है. पूरे राज्य में 288 सभाएं लेकर 7 विभाग में 10 महासभाएं, इसमें मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री की उपस्थिति में लाखों की सभा ये पूरे राज्य में अलग अलग विभाग में की जाएगी. और मुझे लगता है इस माध्यम से पूरी व्यवस्था खड़ी कर जनता के बीच में जाकर विकास का काम हो, लाभार्थियों का काम हो, लोगों के किए हुए कामों की पोछ पावती हो, वो लेकर जनता के बीच में जाएंगे और इस विधानसभा को पूरी ताकत से जीतेंगे. मुझे लगता है ये विषय महायुति के समन्वयक होने के नाते मेरा अधिकार नहीं है. इसका अधिकार सर्वस्व में आने मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देवेंद्र जी और अजीत दादा को है. इस बारे में वो जल्दी निर्णय लेके आपके सामने आएंगे. थैंक यू.